मुंबईमधल्या नरिमन पॉईंटवरच्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संमेलन भरलं होतं. त्यासाठी देशविदेशातून अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स जमले होते. आनंद हॉटेलच्या पायऱ्यांवरून समुद्र पाहत होता. मनाच्या एका कोपऱ्यात अधूनमधून वेदना उमटत होती. ही वेदना कुणापुढे तरी व्यक्त करून कमीही होण्यासारखी नव्हती. तेवढ्या जवळचं कुणी नव्हतंच. इथं नव्हे, कुठंच नव्हतं. जे घडलं त्याला मी एकटा जबाबदार नाही असं म्हणून मनाची समजूत घालायचा प्रयत्न केला तरी मनाचा दुसरा कोपरा ठसठसतच राहिला. कुणीतरी पाठीवर थाप मारली तसा तो भानावर आला. त्यानं वळून पाहिलं. इंग्लंडमध्ये दोस्ती झालेल्या आणि आता मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या प्रकाश अष्टेकराचे घारे डोळे आनंदानं चमकत होते. जग लहान आहे हेच खरं. तू इथं भेटशील असं डोक्यातच आलं नव्हतं बघ. प्रकाश, मलाही अपेक्षित नव्हतं. आता तुला आमच्या घरी आलंच पाहिजे. रात्रीचं जेवण आमच्या घरी करूया. रात्री येईन. नीमा कशी आहे? घरी येशील तेव्हा भेट होईलच. आनंद आणि प्रकाश आपले इंग्लंडमधले दिवस आठवण्यात आणि तिथल्या माणसांविषयी बोलण्यात रंगून गेले. दुपारचं जेवण झाल्यावर आनंद आपल्या खोलीत विश्रांती घ्यायला निघाला. पण प्रकाशनं त्याला सोडलं नाही. आनंद, आज टाटा थिएटरमध्ये आपल्यासाठी खास संस्कृत नाटक ठेवलंय. सगळे डेलिगेट्स येतील. त्यानिमित्तानं सगळ्यांच्या संमेलनाबाहेर मोकळेपणानं भेट होतील. चल, आपणही जाऊया. आनंदच्या मनात नाटक पाहण्याची मुळीच इच्छा नव्हती. गेल्या कित्येक वर्षात त्यानं एकही नाटक पाहिलं नव्हतं. नाटक पाहायचं म्हटल्यावर मनातल्या आठवणींच्या मोहोळावर कुणीतरी दगड टाकल्यासारखं व्हायचं. त्यामुळे तो दमून कष्टी व्हायचा. उकळतं पाणी अंगावर पडलं तर कालांतरानं जखम भरून येतात, पण डाग तसेच राहतात ना. अनुपमा त्याच्या जीवनात केवळ 3 महिनेच आली होती, पण त्याच्या संपूर्ण जीवनावर तिच्या आठवणींचा छापा कायम राहिला होता. इंग्लंडमधल्या वास्तव्यातही तो कधी नाटक बघायला गेला नव्हता. आता पुन्हा कशाला त्या फंदात पडायचं? पण या कशाचीच प्रकाशला कल्पना नव्हती. आनंद अविवाहित आहे अशीच त्याची समजूत होती. आनंद, इथलं टाटा थिएटर तू पाहिलेस काय? कुठल्याही पाश्चात्य रंगमंदिरा इतकंच उत्तम आहे ते. आपल्या देशात आहे म्हणून तुच्छतेनं बघू नकोस. नाटकही चांगलं आहे. स्पष्टपणे उत्तम संस्कृत बोलणारे सारे कलाकार. मागं पाहिलंय मी या ग्रुपचं नाटक. प्रकाशला चुकवण्यासाठी आनंद म्हणाला, मला संस्कृत समजत नाही. अरे, आधी इंग्लिशमधून कथानक सांगितलं जातं. हा एक नवा अनुभव घ्यायचा. आज मुंबईमध्ये कोण केवळ संस्कृत भाषिक असतं आणि नाटक करतं? ह्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी आहेत. तुला समजलं नाही तर मी समजावून सांगेन. माझ्याकडे नाटकाचं परिचयपत्र आहे. आनंद निरुपायानं उठला. समुद्राला सामोरा गेला. जिथं जमीन संपते तिथं टोकावर विज्ञानाची मदत घेऊन टाटा थिएटर उभारलं होतं. दोघंही आत गेले. प्रकाश थिएटरच्या आतल्या बाजूचं अलंकरण, वास्तूचं वैशिष्ट्य याविषयी सांगत होता. त्याचवेळी आतली घंटा वाजली. थिएटरचं आवार भरून गेलं होतं. इतरांबरोबर आनंद आत जाऊन स्थानापन्न झाला. 3री घंटा होताच आतून एक आवाजानं साऱ्यांचं स्वागत केलं. सुस्पष्ट उच्चार, आधी इंग्लिशमधून आणि नंतर संस्कृतमधून. मान्यवर रसिक हो जन हो, आज आम्ही भारतातील पुरातन आणि अतिश्रेष्ठ नाटककार भास यांचे सुप्रसिद्ध नाटक स्वप्न वासवदत्ता सादर करणार आहोत. तो आवाज कधीतरी ऐकल्याचा आनंदला भास झाला. पूर्वीही त्यानं असंच निवेदन ऐकलं होतं. मान्यवर रसिक हो जन हो, आज आम्ही संस्कृत कवी, पहिला कादंबरीकार बाणभट्टा विरचित कादंबरी नामक कथेवर आधारलेले महाश्वेता नावाचे कन्नड रूपक सादर करणार आहोत. अनुपमाचं हे निवेदन अजून जसंच्या तसं कानात आहे काय? आनंद अस्वस्थ झाला. निवेदन पुढे चाललं होतं. संस्कृत ही आपल्या देशातली अत्यंत पुरातन भाषा आहे. त्यातही भासाचे नाव अजरामर आहे. त्याला सरस्वती देवीच्या चेहऱ्यावरील मंद हास्य म्हटलं जातं. भास कवीनं लिहिलेल्या 12 नाटकांपैकी अत्यंत प्रसिद्धी पावलेलं नाटक स्वप्न वासवदत्ता
भासाच्या सर्व नाटकांना अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागलं, तेव्हा हे एकमेव नाटक या परीक्षेतून पार पडलं असं म्हटलं जातं. यातील उत्प्रेक्षा लक्षात घेतली तर त्यातून नाटकाचं मोठेपण लक्षात येतं. निवेदनातील तपशिलाकडे लक्ष न देता आनंद विचारात गढून गेला होता. हा आवाज कुणाचा? अनुपमाचा असेल काय? म्हणजे ती इथंच असेल काय? म्हणजे आपल्या कानावर जे आलं ती बातमी खोटी होती तर? की संस्कृत नाटक म्हटल्यावर माझं मन तिचाच विचार करत आहे. हा आपल्याच मनाचा खेळ तर नसेल? प्रकाश आनंदला म्हणाला, पाहिलंस, तू म्हणत होतास समजणार नाही म्हणून. किती बारीक सारीक तपशीलही देतात हे. आमच्या नीमाची धाकटी बहीण याच कॉलेजमध्ये शिकते, ती सांगत होती. कोण ह्या? विले पार्ले कॉलेजमधल्या संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत ना, त्यांनी दिग्दर्शक केलं या नाटकाचं. नेहमीच त्या मुलींकडून सुंदर नाटक बसवून घेतात. यंदा कालिदास महोत्सवात त्यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. तू नाही वाचलंस? त्यांचं नाव काय? आनंदच्या आवाजाला सूक्ष्म कंप सुटला होता. प्रकाशचं उत्तर त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर ठरणार होतं. अनुराधा की कायसा आहे, नीट आठवत नाही. नीमाची ओळख आहे त्यांच्याशी. त्या कॉलेजमधल्या सगळ्याजणी त्यांची ओळख करून द्यायला टपलेल्या असतात. प्रत्येकीला आशा असते त्यांच्या नाटकात आपल्यालाही चान्स मिळावा म्हणून. आजूबाजूच्या प्रेक्षकांनी श म्हणत त्यांचं बोलणं थांबवलं. प्रकाश गप्प बसला. निवेदन अजूनही सुरूच होतं. मत्स्य देशाचा सुंदर राजा, उदयनची शिष्या, नंतर प्रेयसी आणि अखेर पत्नी झालेली अवंती देशाची राजकुमारी वासवदत्ता रूपमती, सुशीला आणि सद्गुणी होती. हे नाटक तिच्या सद्गुणांचा परिचय करून देतं. कोणतीही स्त्री पतीसाठी हवा तो त्याग करू शकेल, पण पतीच्या प्रेमात वाटेकरीण म्हणून येणाऱ्या सवतीचं कधीही स्वागत करू शकणार नाही. वासवदत्ता याला अपवाद आहे. पतीच्या यशासाठी पद्यवती नावाच्या मगध राजकुमारीला वश करून घेण्यासाठी ती प्रेमाचा त्याग करते. त्यामुळे तिला श्रेष्ठ सद्गुणी म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. एवढंच नव्हे, वेषांतर करून ती पद्यवतीच्या मैत्रिणींच्या रूपानं पतीच्या विवाहातही सहभागी होते. वासवदत्तेसारखी पत्नी मिळाली म्हणून उदयन धन्य होतो. आपली पत्नी लावणकात अग्नीमध्ये मरण पावलेल्या खोट्या बातमीमुळे कष्टी झालेला उदयन झोपी जातो. तेव्हा अचानक वासवदत्ता त्याला भेटते. ही भेट त्याला स्वप्नवत वाटते म्हणून नाटकाचे नाव स्वप्न वासवदत्ता असं आहे. प्रत्येक स्त्रीची नेहमीच पतिप्रेमाची अपेक्षा असते. वासवदत्तेला तसाच पती लाभला होता. पत्नी मृत झाल्याची बातमी समजली तरी तो सतत तिच्याच ध्यानात मग्न असे. स्वप्न वासवदत्ता भेटली याच समाधानात तो राहत होता. अशा तरल मनाच्या नायकाचं हे नाटक आहे. इतिहासकाळी राजाला बहुपत्नीत्वाची अनुमती असली तरी तो सतत वासवदत्तेच्याच स्मरणात रमला. अशा उदयनराजाच्या आणि वासवदत्तेच्या प्रेमाची कथा स्वप्न वासवदत्ता. कवी भासाचा काळ कालिदासाच्या पूर्वी आणि अश्वघोषाच्या नंतरचा मानला जातो. असे नाटकरत्न आपल्यासारख्या विद्वानांसमोर सादर करण्याची अनुमती आम्ही सभारसिकांकडून नम्रपणे मागत आहोत. तर रसिक हो, सादर करत आहोत स्वप्न वासवदत्ता. नाटक सुरू झालं. प्रत्येक पात्राच्या वावरण्यातून, वेशभूषा, संवादाची फेक, इतर सुशोभन यांमधून दिग्दर्शकेची अभ्यासू वृत्ती दिसत होती. पण आनंदचं तिकडं कुठेही लक्ष नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. तो आवाज कुणाचा असेल? ती खरोखरच अनुपमा असेल काय? या नाटकातल्या कलाकारांची नावं केव्हा सांगतील? दिग्दर्शक, संगीत, कला, नेपथ्य वगैरे. प्रकाश नाटक पाहण्यात मग्न झाला होता. तो म्हणाला, एवढी कसली घाई? नाटक संपल्यावर सगळ्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बोलावून परिचय करून दिला जाईल ना, उगाच का अधीर होतोयस? नाटक पहा आधी. नाटक पाहण्यात आनंदला रसच नव्हता. कथानक आधीच सांगितलं होतं. राजा, राणी, राजकुमारी यांची ही कथा. उदयनचं विरह दुःख, वासवदत्तेच्या प्रेमाची कथा. आनंदला नाईलाजानं समोरची दृश्य पाहत होता.
भोवतालचे सगळे प्रेक्षक मात्र नाटक पाहण्यात गढून गेले होते. आनंदला कधी एकदा नाटक संपेल असं झालं होतं. तर प्रकाश मात्र उत्साहानं, "आनंद, वेशभूषा तर पहा, कुणीतरी जाणकार व्यक्तीनं केल्यासारखं दिसतंय ना?" म्हणत होता. आनंदचं तिकडं लक्षच नव्हतं. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात नाटक संपलं. आनंदही त्या आवाजानं वास्तव जगात आला. त्यानंतर नटनाट्यांचा परिचय करून देण्यात आला. सहाय्यकांचा परिचय झाला. क्षणाक्षणाला आनंद अधिकच वैतागत होता. होय, निसंशय अनुपमाच ती. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात अनुपमा रंगमंचावर आली. हीच अनुपमा काही वर्षांपूर्वी अशीच रंगमंचावर होती. प्रेक्षकांमध्ये आनंद बसला होता. आजही तशीच परिस्थिती आहे. त्यावेळी महाश्वेता नाटकाची नायिका म्हणून रंगमंचावर आलेली अनुपमा आता खरोखरच महाश्वेता होऊन रंगमंचावर उभी होती. तोच आत्मविश्वास, तेच लागवी बोलणं, तीच नाटकाविषयीची श्रद्धा. आनंदला हातपायातील शक्ती नष्ट झाल्यासारखं वाटलं.